हाय, हॅलो, नमस्कार. नीलम बुरसे या यूट्यूब चॅनलवर प्रथम तुमचं स्वागत आहे. 2 दिवस झाले, ॲक्च्युली 2-3 दिवस झाले पुण्याला खूप सारी थंडी पडलेली आहे आणि त्यामुळे माझा आवाजात तुम्हाला बदल जाणवत असेल. तर मंगळवारी आपली आळंदीची यात्रा होती आणि यात्रेनिमित्त आळंदीत खूप सारी दुकाने लागलेली होती खेळणींची, पुन्हा छोटी-मोठी इंटिमेशन ज्वेलरीची, प्लस छोटी-मोठी भांडी, कपडे, प्लस आपली बेडशीट्स वगैरे, रजाई अशा बऱ्याच गोष्टी या आळंदीच्या यात्रेत असतात. तर आम्ही हे कामावरून आल्यावर संध्याकाळच्या वेळेस यात्रेला गेलो होतो. तर मुलांनी खूप सारा आनंद घेतला इथं असणाऱ्या ॲक्टिव्हिटीजचा. खेळणी वगैरे, आकाश पाळणे, ड्रॅगनची सैर आणि मोत का कुवा अशा बऱ्याच गोष्टी इथं मुलांना आकर्षित करत होत्या आणि मुलांनी याचा भरपूर आनंद घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता इथे खूप लांबून लांबून वारकरी हे आपल्या विठुरायाच्या माऊलीच्या दर्शनासाठी इथे आळंदीला येतात आणि तुम्ही बघू शकता की इथं खूप मोठ्या प्रमाणात वारकरी आलेले आहेत. तर यायला खूप उशीर झाला रात्री. तर थोडीफार आम्ही तिथे शॉपिंग केली होती. खूप नाही अशी, पण थोडीफारच केली होती. तुम्हाला इथे दाखवते मी. बघू शकता इथे मी टोप्या घेतलेल्या आहेत. खूप थंडी वाढल्यामुळे मुलांना टोप्या लागतातच. त्या खूप सॉफ्ट आणि सुंदर अशा टोप्या होत्या. अगदी ₹100ला इथं अवेलेबल होत्या. त्यासोबतही मी ते प्लास्टिकचे काही डबे घेतले. त्याच्यात मी तुम्ही बघू शकता लगेच चार्जरही ठेवून दिलेले आहे. तर अशा पद्धतीने हे डबे फक्त ₹20-20 होते. तुम्हाला मी म्हटलं त्याप्रमाणे. प्लस मला पदार्थ एखादा फेटण्यासाठी विस्कर हवा होता. तो विस्करसुद्धा मी इथूनच घेतला हळदीच्या यात्रेतून. तोसुद्धा मला इथं 20लाच अवेलेबल झाला. अशा बऱ्याचशा गोष्टी इथं अवेलेबल होतात. जसं की आपण म्हणू कुंड्या वगैरे प्लास्टिकच्या मोठ्या-मोठ्या कुंड्यासुद्धा ₹20ला अवेलेबल होतात. म्हणजे खूप मोठ्या नाही, पण मीडियम साईजच्या कुंड्या नक्कीच ₹20ला अवेलेबल होतात. तर ह्या शॉपिंगसोबत आम्ही मुलांसाठी खेळणीसुद्धा घेतली. तर ब्लॉक्सची खेळणी होती, काही गाड्या, प्लस त्याच्यासोबत चेस आणि लुडो एकाच पुठ्ठ्यावर असे होते आणि तो मुलांना खूप आवडतो खेळायला, म्हणून मी तेही घेतले होते. तर अशा पद्धतीची क्रिएटिव्ह खेळणी ही आम्ही मुलांसाठी घेतली. तर अशी होती आळंदीची यात्रा, त्यातली शॉपिंग आणि खूप सारी मजा मस्ती. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.